शृंगार केला डोईवरी घागरी आपल्या मालाला गोकुळात योग्य भाव मिळत नाही म्हणून आपल्याला मथुरा नगरीत जाऊन दही दूध लोणी याची विक्री करावी लागते. हो तर राधे, म्हणून तर आपल्याला हा मथुरेचा अवघड घाट चढावा लागतोय. म्हणून सध्या असं झालंय, लोक गावाकडच्या जमिनी विकून शहराकडे जाऊन राहू लागले. बरोबर बोललीस बघ राधे. आणि हे जर का असं चालू राहील ना तर आपल्याच गावात आपल्याला पाहुणे म्हणून राहावं लागेल. म्हणून सांगते, जमिनी विकू नका. परमेश्वराच्या कृपेने मिळालेला कोकणासारखा स्वर्ग जपा. अरे तुमचं आता झालं असेल ना तर आपण ज्या कामासाठी इथं आलो ना त्याच्याबद्दल बोला. नाही लीला वेगळीला नेहमीचीच काय हो मग आमच्या यांना पण ना खूपच काय काय कामाची कामाची हो मग सकाळी उठायचं तेव्हा आवरावर करायची. असं होय. तुम्ही ना स्वरापुरीला खूपच चावत आहात. ए तारा सांगू का तुझं माझ्याबद्दल काय म्हणायचं नाही का आता तुला मिरची दोघली. अगं भांडताय कशाला तुम्ही? हीच भांडण करायची. सासू नुसती बडबड करते. म्हैस तुमची म्हैस कोणला बोललीस का? तुझी सासू ना भूत आहे भूत. अगं भांडताय कशाला तुम्ही? आपण आलाय कशाला? तुम्ही करताय काय? तुम्हाला कुणाला रस्त्याचे ठाऊक आहे का? हिला या चोमडीला माहित असेल. तुला म्हणाले काय करायचं? तूच चोमडी, तुझी सासू चोमडी, जर सासू चोमड्या तर खानदान चोमडं. गप्प बसा हा. आता एकीने आवाज काढायचा नाही. आपण मधुर बाजूला चाललोच बघ. पण आपल्याला एकीला तरी असेल ठाऊक आहे का ग? अगं राधे, त्या वरच्या मावशीला तरी आपण जाऊ. कुठल्या? त्या वरच्या घरातल्या मावशीला. अगं लय शायनर आहे ती म्हातारी. तिच्या नवऱ्यावर किती कमी नाही. यांचं झालं, आता परत तुझं चालू झालं. अगं राधे, हा मीच म्हणते त्या मावशीला. मावशी, अगं ए मावशी. ती मावशी आमच्याकडे येते. असेच घरात पेटापेटा करीत. थांबा, मीच हाक मारते. मावशी, अगं ये मावशी. मावशी, अगं ये मावशी. अगं मावशी, आपण ठरवलं होतं ना मथुरे बाजारी जायचं. तू विसरलीस की काय? हा माझा नवरा तेवढा आणि लहान मुलगा तर लई त्रास देतो बघ. अगं त्यामुळं त्या गडबडीत मी विसरले बघ. अगं मावशी ये ना लवकर. अगं आले बघ, काम आवडते आणि बिगी येते बघ. हा ये. थांबा पोरी निघून आले बाजाराला जाण्यासाठी. बारका हा पोर माझा लागला पाठी. दिवस रात्र रडतो करता दुधासाठी. नवरा छळतो मला दारूसाठी. गट्टा जरा उडून आले निघून बाजाराला. दुधाच्या व्यापाराला मथुरेच्या नगराला. जरा उडून आले निघून बाजाराला. दुधाच्या व्यापाराला मथुरेच्या नगराला. जरा उडून आले निघून बाजाराला. दुधाच्या व्यापाराला मथुरेच्या नगराला. जरा
बारका पोर माझा लागला पाठी दिवसरात्र रडतो काटा तुझ्यासाठी नवरा चढतो मला दारूसाठी कटामजरा उन्हाळे निघोनी बाजाराला दुधाच्या व्यापाराला मथुरेच्या नगराला 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 बाई 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 अगं दमले बघ. अगं मावशी किती वेळ लावलास ग आम्हाला वाटलं तू मथुरेच्या बाजारात काशीला गेलीस का? अगं बाई मी जर का काशीला गेले असते तर तुम्हाला मथुरेच्या बाजाराची रस्ता कोणी दाखवला असता. अगं काय ते तुझं लक्ष त्या बाजारावर कमी आणि पेंड्याच्या कापडीवर जास्त आहे बघ. ए मावशे काय पण म्हणू नकोस हं? माझं लक्ष पेंड्यावर असो वा दुसऱ्या कोणावर तुला काय करायचं नाही रे. मला काय करायचं? मेलीला झोंबलं बघ. अगं काकडीचं म्हणजे त्याच्या मला काकड्या चोरा जातात ते माहिती नाही का तुला? ते लग्न सांगू का तुला? अगं गप गप कोणाला सांगू नकोस. तसं तुझ्या तरी माझ्यात राहून दे. अगं मावशी आज कशी वाटून आलीस ग हिरवा चुडा नाकातनं ढगात दिसतेस बघ नवऱ्याने नवीन साडी घेतली की काय अगं काय ते कशाला माझी मस्करी करते. अगं काय मेला साडी घेतोय. अगं माझ्या कपाळाचं कुंकू म्हणजे त्याला बाटलीच्या दारूच्या बाटलीवरचं लेबल वाटतंय बघ. अगं मी नटलंय ना ती त्या बेवड्यासाठी नाही ना तुमच्यासाठी. मग कोणासाठी मग? अगं मथुरेच्या बाजारातला एखादा चिकना देखना रुबाबदार एखादा व्यापारी मिळतोय काय त्यासाठी नटलंय बघ. बघा बघा साहेब म्हणजे मावशीला तू वय नाही गेले म्हणायचं अगं पोरीनो माझं वय काय बघताय. अगं माझं मन जरी म्हातारं असलं ना तरी माझं रक्त तुमच्यासारखं एकदम सळसळतंय बघ. अगं मावशी विसरलीस की काय? अगं विसरू कशाला. अगं आपल्याला मथुरीच्या बाजारात जायचं आहे त्यासाठी आले बघ. अगं माझ्या पोरगा लय खूप पाठीशी लागला होता. अगं सोडतच नव्हता बघ. मग चल का मावशी बिगी बिगी. चल तर जाऊया. चला मावशीच्या मागे मागे. अगं राधे. पण तुम्ही घेतलं काय नेतलं काय सांगितलं पाहिजे. सांगितलंच पाहिजे का? अगं हो ना राधे. त्याशिवाय मथुरेचा बाजार होणार कसा. सांगा का पोरीनो. मावशी मी घेतलं तू खाली चालले बघ मंदिर बाजारी वा वा. मावशी मी घेतलं का खाली चालले बघ बाजारी मावशी मी घेतलं लोणी आणि चालले बघ बाजारी मावशी मी घेतलं दही आणि चालले बघ बाजारी मावशी मी घेतलंय दूध आणि चालले हो बाजारी. चला तर मग जाऊया बिगी बिगी. आम्हाला
जातीचा बाप मावशी अगं बाजाराला चला असं म्हणायचं होतं मला. चला तर. माझ्या म्हातारीच्या एकदम जुन्या